नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे डे 4 आणि एपिसोड नंबर 8 चालू होतो आहे. त्र्यंबकेश्वरवरून आपण चाललो आहे नाशिक रोडच्या थोडा अगोदर आणि आता निघूया. आणि आता वाजले 4 आणि आपल्यासोबत आहेत आपले साई बंधू सर्व. आता पाहूया किती वाजता पोचतात आणि किती वेळ लागतो. सर्व हळूहळू करून रेडी व्हायला लागल्यात आणि निघायला लागल्यात. 4:11 झालेले आहेत आणि जस्ट निघालोय. आता सर्व एकत्र निघालेले आहेत. दाखवतो तुम्हाला, पुढे बघा आणि तुम्ही माझ्या मागेही पाहू शकता. आज असं वाटते की पालखीला आलोय. तर आज खूप दिवसानंतर सर्व एकत्र चालत आहेत. तर चालण्यात मजा पण येत आहे. आता 20 मिनटं झालेले आहेत चालत आहेत आणि आजपासून आपल्याला घाट अजिबात लागणार नाही मिळत. फक्त सिन्नरचा छोटा घाट लागणार आहे. आणि आता आम्ही चालत आहोत त्र्यंबकेश्वर नाशिकच्या हायवेवर, आणि जो की खूप चांगला हायवे आहे. फक्त मध्ये मध्ये कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, तर तिकडे आपल्याला चालायला त्रास होऊ शकतो गाड्यांमुळे. आणि आजचा अपडेट असा आहे की पाय वगैरे जास्त दुखत नाही मिळत. आता पायांना सवय झालेली आहे आणि चालायला पण आज खूप मजा येत आहे. तर ओम साईराम. जसं तुम्ही पुढे बघू शकतात, नाशिक 26 किलोमीटर आहे. आपण उद्या पोचणार आहेत. तर मी सर्वांना जो प्रश्न विचारतो त्याची आयडिया मला दिलेली प्रतीकने. तर पहिला आता त्यालाच विचारू. प्रतीक, ते 2 प्रश्न तुला आठवतात का? आठवतात ना. तर तुझा कितवा वर्ष आहे आणि तुला एक गोष्ट काय आवडते आपल्या पालखीची? माझा हे वर्ष 7वा आणि मला आपल्या पालखीत एक नाही तो म्हणजे बऱ्याच गोष्टी आवडतात. तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की पालखीची मॅनेजमेंट आणि कमिटीला कुठलेही प्रॉब्लेम सांगा, ते तुम्हाला सोल्युशन देणार. पाणी बसणं, झोपायला किंवा काय जेवण किंवा काही पण असो. आणि दुसरं म्हणजे जेवण खूप चांगलं असते. असं वाटतच नाही की म्हणजे 7 दिवस आपण घरी नाही बाहेर जेवतो असं वाटते. घरची फिलिंग येते. आता विनीत, तुला एक प्रश्न. हा तुझा कितवा वर्ष आहे आणि तुला आपल्या पालखीतली एक गोष्ट काय आवडते? 9वा वर्ष. पालखी आपली व्यवस्थित चालू आहे. सर्व पोरं वगैरे व्यवस्थित आपले चालतात, मजा मस्ती सर्व करतात. आदिश, तुझा कितवा वर्ष आहे? माझा 2रा. आणि तुला एक गोष्ट काय आवडते आपल्या पालखीतली? आदिशकडे शब्द नव्हते. हर्षभाई, तुझा किती वर्ष आहे? 2रा. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते? चांगली सोयीसुविधा असते. हॉल वगैरे खूप चांगले असतात. यश 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 तुझा किती वर्ष आहे? जबा जाऊ दे, चल. तन्मय, तुझा किती वर्ष आहे? माझा 7वा वर्ष आहे. आणि तुला एक गोष्ट अशी कुठली आवडते पालखी? मला एकच गोष्ट आवडते, रोजचं चालायचं, शिर्डीला दर्शन घ्यायचं, बाबाचं हात सुकून आहे माझा, बस बाकी कायच नाही. प्रथम भाई, किती वर्ष आहे? 4था वर्ष आहे माझा. आणि एक गोष्ट तुला कुठली आवडते पालखीची? मॅनेजमेंट चांगली असते मंडळाची. प्रयाग, बोला. किती वर्ष आहे? माझं हे 3रं वर्ष आहे. आणि एक गोष्ट कुठली आवडते तुला? मित्रांसोबत फिरायला मिळते. 7 दिवस खूप मजा करता येते. 7 दिवसात खूप धमाल होते. बस. विस्मय, किती वर्ष? 1ला वर्ष. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते? आता समज मला एक उत्साह निर्माण होते आणि मित्रांसोबत जास्त मजा वगैरे करता येते. देवांश, किती वर्ष आहे? माझा हा 3रा वर्ष. आणि एक गोष्ट सांग, पालखीतली कुठली आवडते? हा जो एकत्रपणा आहे ना आपला, मित्रांसोबत हा. फिरणं, खाणं, बसणं, भजन करणं, बाबांची आरती घ्यावं, ती एक मजा वेगळी असते. म्हणजे प्रत्येक पदयात्रे हे फील करू शकतात माझ्या हिशोबाने. अँड मला तर साई सावलीचं हेच आवडते की लाईक सगळे एकत्र असतात, एकत्र झोपतो, खातो, भजन करतो. तर मला ते आवडते. एक्सपिरियन्स चांगला माझा. आता 2-3 जण कल्टी देऊन पळालेले आहेत इंटरव्ह्यू न देता. तर आपण श्लोकला विचारू. श्लोक, तुझा किती वर्ष आहे? माझा 2रा वर्ष. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते आपल्या पालखीतली? आपल्या पालखीची हे नक्की की सगळे मिळून मिसळून राहतात. तसं म्हणजे हेल्पला सुद्धा असतात किती जण तरी. हे मला खूप आवडते.
हा पळाला होता, प्रश्न विचारत होता. तुझा किती वर्ष आहे? माझा दुसरा. आणि तुला एक गोष्ट सांग, मला कुठली आवडते पालखीची? काय ना, आपल्या मित्रांसोबत चालणं बोलणं, साईबाबांचं भजन, मग नाचणं, मेन म्हणजे आपल्या नेळी मातीला आपण नाचतात ते खूप आवडतं मला. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं का एका साईडला रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. आता 300 ते 400 मीटर झाले आम्हाला लागलेला आहे असा रोड. आणि जेव्हा बस आणि ट्रक येतात ना, तेव्हा आमची थोडीफार वाट लागते, कारण की आम्हाला जागाच नाही उरत. मग आम्हाला रोडच्या खाली जाऊन उतरायला लागते. आणि रोडच्या खाली चालणं पायासाठी चांगलं नसते, त्यामुळे आम्ही जास्त करून रोडच्या कडेला चालणं प्रिफर करतात. ना म्हणजे खाली चालण्यापेक्षा रोडच्या कडेला चाललेलंच चांगलं असते पायांसाठी. रोडच्या खाली चालल्याने कधी चढ उतार आणि पायाला पण तसाच त्रास होतो, कारण की कधी काय दगड लागेल सांगता नाही. तर आता मी व्हिडिओ थोडीफार एडिट करत होतो रोडलाच, आणि जिरू दिला होता आम्हाला, तो अजूनपर्यंत मी फोडला पण नव्हता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आपलं मंडळ खूप काय करते आपल्यासाठी. आईस्क्रीम पण दिलं होतं, खूप साऱ्या गोष्टी दिल्या होत्या, पण कधी कधी माझी व्हिडिओ प्रोड्युसिंगला असते, ती मी दाखवू नाही शकत. तर आता बघूया इथे काय वाटप चालू आहे. तर काय आहे आज अरविंद काका? आज काय आहे? आज आपलं सोडा लिंबू आहे. मोजितो. आज मोजितो आहे, मोजितो फ्रेश लाईम सोडा. सोडा चलो चलो मोजितो पिओ. जबरदस्त, एक नंबर मोजितो पिऊन मजा आली. जिरू देण्याचं कारण काय होतं? आता तिथे आम्हाला जिरू दिला. मी तेच बोललो व्हिडिओमध्ये, जिरू दिला आहे ते मी खिशात ठेवलेलं आहे. आता मी नंतर पिणार आहे, हे पहिले पिऊन घेतो 1-2 ग्लास. पोटात गडबड होणार आहे असं वाटते मला. नाही तुझ्या पोटात होईल, आपल्या नाही. आपला तेवढा डायजेस्टिव्ह सिस्टीम फास्ट आहे. बरं वाटतं जरा थंडावा. आता मस्त मोजितो पिला. आणि बघा, मी तर जिरू सोडा पिला नव्हता, तर मी ते नंतर पिल थोड्या वेळानंतर. आणि व्हिडिओ एडिट करत होतो तो, म्हणून पिणं राहून गेलं. पण एक प्रकारे बरंच झालं, कारण की लगेच ते पिलं असतं. आणि आता पुन्हा चालत आम्ही निघालो आहे, आणि आपला ग्रुपही निघाला आहे. आणि आम्ही निशाणीच्या जस्ट पाठीमागे होतो, पण आता निशाणी खूप पुढे गेलेली आहे. 200 मीटर आमच्यापासून पुढे असेल. तर आपण तर त्याला कॅच करण्याचा प्रयत्न अजिबात नाही करणार मिळत. आपण आपल्याच पद्धतीत चालणार आहोत, हळूहळू जसं नेहमी चालतो, कारण की आपल्याला हॉल्टवर पोचायची गाडी पण मिळत नाही. आपल्यासोबत तर ते झालेलंच आहे, जागा वगैरे म्हणजे आमच्या ग्रुप सर्व मागेच चालत होतं, तर आम्हाला थोडंफार ॲडजस्ट करावं लागलं होतं 2-3 दिवस. पण त्यात आपण काहीच नाही करू शकत. तरी सो फार सो गुड. तर मागील 2 ते 3 दिवस आपल्याला गाड्या काही जास्त लागल्या नव्हत्या, आणि माणसं पण नाही जव्हार वगैरेंच्या घाटामध्ये. पण आता काय झालं आहे, जसं त्र्यंबकेश्वरला पोचलं तसं भरमसाठ गाड्या आहेत बघा आजूबाजूला. तर 2 ते 3 दिवस आपल्याला रिस्कच नव्हती गाड्यांची. आता खूप सावधपणे चालावं लागते. आणि हो, एक गोष्ट सांगायची होती, प्रज्वल, सिटी आठवते का? सिटी गेल्या वर्षी मी तुझ्याकडून घेतली होती, आणि यावर्षी प्रज्वल मिळत नाही पदयात्रेला. त्याने मला पहिल्याच दिवशी कॉल केला होता, जेव्हा मी फोटो टाकला होता व्हॉट्सअपला, की त्याला पण यायची खूप इच्छा होती, पण तो इंडियामध्येच नाही मिळत. तर प्रज्वल, वी ऑल मिस यू. सर्वांनी तुझी आठवण काढलेली आहे, सर्व तुझ्याबद्दल विचारत होते. फक्त राहून गेलो होतं व्लॉगमध्ये सांगायचं. जर तू हा व्लॉग बघतो तर तू नक्कीच पुढच्या वर्षी प्रयत्न कर आपल्यासोबत पदयात्रेला यायचा. खूप चांगल्या प्रकारे डिस्टन्स कवर झालेला आहे आमचा. आता इथे पोचलोय. तर मागच्या वर्षीचा एक सीन आठवला, की आम्ही जेव्हा चालत होतो ना, तेव्हा इथे पाऊस लागला होता रिमझिम, आणि त्यामुळे आम्हाला चालायला खूप मजा आली होती. आणि सोबत DJ पण होता. पण आज DJ का नाही आहे त्याचं मी रिझन पण तुम्हाला सांगतो. आज आपल्याकडे जागाच नाही मिळत सोबत चालण्याची. आणि हे सर्व रोडचं कन्स्ट्रक्शन कशासाठी चालू आहे का माहिती आहे का? इथे महाकुंभ होणार आहे त्यासाठी. नाहीतर या रोडला कोण वळून पण नव्हतं बघत, एवढे खड्डे होते काय सांगू तुम्हाला. आता खड्डे होते तर होते, मी खूप वेळा ट्रॅव्हल केलेला, मला त्रास झालेला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि खूप चांगला
स्पीड मेंटेन केलेला आहे आम्ही आणि डिस्टन्सही चांगला कवर केलेला आहे. सर्व सोबत चालत आहेत आणि अजून काय सांगू, खूप मजा येत आहे. आजचा दिवस म्हणजे सुखाचा दिवस आहे. घाट वगैरे नाही मिळत, पण गाड्या खूप आहेत आणि खूप प्रिकॉशन घेऊन चालावं लागते. साईराम साईराम साईराम. तर आज जसं मी बोललो तुम्हाला की आज मी पूर्णपणे फिट आहे, तर आज समीर दादा पण येऊन बोललेला आहे की मी फिट आहे, एकदम फिट आहे. कालची मसाज, आजची पण मसाज दुपारची खतरनाक. आणि समीर दादाला एकदा तरी घ्यायलाच लागते व्लॉगमध्ये, नाहीतर व्ह्यूज जात नाही. त्याचे खूप फॅन फॉलोईंग आहेत. आता आम्ही एवढे चाललो का रील बनवण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे खास. हे बघा सर्व रील बनवत आहेत आणि ती तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. 1, 2, 3. तर आता लगभग 2 तासानंतर डबलचा हायवे लागलेला आहे. म्हणजे इथे कन्स्ट्रक्शन नाही चालू मिळत, तर इथे थोडं आम्हाला म्हणजे सेफ फील होते चालताना, कारण की तिथे खूप जवळून गाड्या जात होत्या. आता इथे डबलची लेन आहे तर तिथून जास्त गाड्या जात आहेत. आणि बाकी तर खूप चांगला डिस्टन्स कवर केलेला आहे विदाऊट एनी ब्रेक. फक्त रील बनवण्यासाठी एक ब्रेक घेतला होता. बाकी आज पोरं म्हणजे फुल्ली फ्रेश आहेत. जर शंकर भगवानचं दर्शन झालं असतं आज, तर मला तरी वाटते 2 तासात हॉल्टवर पोचले असते सर्व. बरोबर, पण खूप गर्दी होती. आमचा मित्र गेलेला चिंगबाई तरे, त्याने आम्हाला व्हिडिओ पाठवली आणि सांगितलं की आता आमचं दर्शन किती वाजता. त्यांचं दर्शन 4 वाजता झालं आणि तो गेला होता 10 वाजता, 10:30. 10:30ला गेला होता. तर बरं झालं आपण गेलो नाही, नाहीतर डायरेक्ट निघून चालत मांडायला लागले असते आपल्याला. बाकी सब बढिया आहे. तर आत्ता पण दुसरा ब्रेक घेतलेला आहे, कारण की इथे चांगला स्पॉट दिसलेला आहे. तेही रील काढायला, ते पण तुम्हाला इंस्टाग्रामवरच बघायला भेटणार आहे. हे बघा, आता जस्ट रील शूट करून झालेली आहे. आणि कांचन दादा आज काय आहे? आज आहे बॉईल चणी आणि शेंग, मस्त कांदा टोमॅटो कापलेला आहे, एकदम सुंदर असं बनवलेलं आहे आपल्या आचार्य भाऊ. आता चणे खाऊन आम्ही पण घोड्यासारखे धावू असं मला वाटते. नक्की तुम्ही धावणार, आम्हाला माहिती आहे, धावणारच तुम्ही. तर दाखवतो थांबा तुम्हाला चणे. दीदी कुठे आहे दीदी? पूर्ण कुकर भरून चणे आहेत, बाफलेले चणे. चणे नाही, चणे आणि शेंगदाणे दोन्ही पण आहेत. चणे आणि शेंगदाणे मिक्स आहेत. आता आपण खाऊया आणि मग पुन्हा रस्त्याला चालत जाऊया. तर आता चणे आणि शेंगदाणे बाफलेले खात खात आम्ही निघालोय आणि आमचा खरंच स्पीड घोड्यासारखा वाढलेला आहे. रपारप चालत आहे खाता खाता. आता हे कधी संपतील ते आम्हाला पण माहीत नाही पडेल आणि अर्धा रस्ता कधी निघून जाईल. टाइमपास होतो आहे मस्त, एकी करून आम्ही खात आहोत. अजूनही हॉल्ट असेल 7 ते 8 किलोमीटर आणि 1 नंबर डिश आहे. आता 6 वाजून 35 मिनटं झालेले आहेत आणि जस्ट एक ब्रेक घेतला होता नॉर्मल. सॉक्स वगैरे काढून थोडे पाय दगडावरती शेकले, कारण की थोडेफार दुखायला लागले होते. आता सॉक्स परत घातल्यावर मला खूप बरं वाटते आणि सर्व माझे जे मित्र होते ते पुढे चालत गेलेले आहेत आणि आता मी एकटाच उरलेलो आहे मागे. तर आता बघूया, त्यांना पकडता तर येणार नाही, पण तरी आपण एक प्रयत्न करू त्यांना पकडण्याचा आणि फास्ट चालू थोडं. आणि समोर हा व्ह्यू आहे आणि समोर आपले 2-3 साई बंधू गेलेले आहेत. तर त्यांना पण सांगितलं की मी येतो थांबा, तर ते थांबत होते. मी सांगितलं चला चला पुढे पुढे, मी तुम्हाला जॉईन करतो हळूहळू. तर मागे ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे आणि खूप चांगला व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकतात कॅमेरामध्ये. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्लॉगमध्ये की एकटा चालण्याची सवय लावून घ्यायचीच, कारण की कधी एकटा चालायला लागेल सांगू नाही शकत. ते लाईफमध्ये असो की चालत असो, पण खूप मजा येत आहे. 6:45 वाजलेले आहेत आणि तुम्ही माझ्या मागे नजारा पाहूच शकतात, खूप सुंदर झालेला आहे. असेच नजारे आपल्याला पूर्ण व्हिडिओजमध्ये बघितले असतील तुम्ही. आणि हा आहे 8वा व्लॉग. तर होप करतो तुम्ही 7 व्लॉग बघितले असतील आणि त्यानंतरच तुम्ही 8व्या व्लॉगवर आले असतील. तर खूप चांगले चांगले व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मला फक्त एकच त्रास होतो आहे आता रोडला चालताना. मला दर 5 मिनिटांमध्ये थांबायला लागते. जेव्हा जेव्हा माझ्या सँडलमध्ये खडी घुसते, वाट लागते, मला चालतात नाहीत, मग मी थांबतो, सँडल पाखडतो आणि परत चालायला लागतो.
तर आता शिर्डी फक्त 108 किलोमीटर आणि नाशिक 16 किलोमीटर आणि जे आपलं स्टॉप आहे ते असतील 4 ते 5 किलोमीटर आणि उद्या आपल्याला नाशिक सिटी क्रॉस करून थांबायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायचं होतं की आता आम्ही सेकंड एपिसोडमध्ये आजच्या दिवसाच्या म्हणजे एपिसोड नंबर 8मध्ये आपण ड्रोन फ्लाय केलेलाच नाही मिळत, कारण की आता आपण सिटीमध्ये एंटर करणार आहोत आणि त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ तर आपण फ्लाय करूच नव्हते शकत आणि सकाळी जेवढा करायचा होता तेवढा केलेला आहे. आणि उद्या आपण नाशिक सिटी सोडल्यानंतर ड्रोन फ्लाय करण्याचा प्रयत्न करूया, कारण की आपण पण नियमांचा पालन करूनच ड्रोन उडवत आहोत. जरी आपल्याकडे मिनी असला, कुठेही उडवू शकत असलो तरी काही ठिकाणी उडवण्यास बंद असते, तर त्यामुळे आपण त्या नियमांचा पालन करत आहोत. आणि सो फार सो गुड, अमेझिंग. 7:20 झालेले आहेत. आता मध्येच मी बिस्किट वगैरे पण खाल्लं, पण ते शूट नाही केलं कारण की मी चालण्यात थोडा जास्तच मग्न होता. आणि आता मी थोडा जास्त स्पीड पकडलेला आहे कारण की मला पुढे कोण नाही दिसत मिळत, फक्त 2 साई बंधू दिसत आहेत आणि माझा ग्रुप आहे. तुम्हाला पहिले दिसत होता चढणीवर, पण त्यानंतर मी परत बसलो होतो 5 मिनटं, नंतर ते गायब झाले. आता पाहूया ते कुठे बसले असतील तर ते मला भेटतील आणि जर ते बसले असतील तिथून हॉल्ट जवळ असेल तर मी डायरेक्ट हॉल्टवर जाईल, तिथे थांबणार नाही. हॉल्टवर जाऊन फ्रेश वगैरे होईल आणि बसेल. आत्ता मी इथे कुठेतरी चौकाजवळ पोचलो आहे आणि मागे 3 जणं भेटली. आता इथून तरी मी एकटाच आहे. परत पुढे 1-2 जणं दिसत आहेत, पण ते आपल्या पालखीची नाही मिळत. तर आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी पोचलो आहे संदीप युनिव्हर्सिटीजवळ, म्हणजेच बघा समोर तुम्ही बघू शकतात. आणि इथून जो हॉल्ट आहे आजचा तो फक्त 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरच आहे. तर आता मी थोडा अजून स्पीड वाढवतो आणि फटाफट पोचतो. तर आता जाता जाता हे सर्व दिसलेले आहेत. यांनी चहा कॉफी ब्रेक घेतलेला आहे, खूप मोठावाला. 7:55 झालेली आहेत आणि मी पोचलोय आजच्या रात्रीच्या मुक्कामावर. आत्ता जाऊन डायरेक्ट झोपतो. आरती वगैरे झाली ना का डायरेक्ट मी जेवायला झोपतो आता. म्हणजे असं माझं करायचं प्लॅन आहे, पण हे तर शक्यच नाही मिळत माझ्यासाठी, मला पण माहीत आहे. आणि हे बघा रात्रीचा मुक्काम मध्ये आहे, दिसतो समोर बघा. तर आता मी पोचलो आहे आणि आरतीची वेळ झालेली आहे आणि सर्व रेडी आहेत आरतीसाठी. पण मला थोडा ताप भरलेला आहे आता, अंग गरम झालेलं आहे. म्हणजे चालत होतो तेव्हा थोडंफार समजत होतं, पण मी तिथं सांगितलं नाही. पण आता माझी हालत थोडी खराब झालेली आहे. आता रात्री एक गोळी घ्यायला लागेल, त्याशिवाय उद्या चालू नाही शकत. आज जेवायला आहे बिर्याणी, गुलाबजामुन आणि रायता. तर आता 9:30 वाजलेले आहेत, जस्ट जेवण झालेलं आहे आणि थोडाफार ताप भरलेला आहे, म्हणून हा व्लॉग लवकरच एंड करू आणि लवकर एडिट करून झोपू. आता 2 गोळी घेतलेल्या आहेत, एक सिरप पण पिलेला आहे. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.